ही घटना आहे दीपिकाची। दीपिका एका खाजगी शाळेत शिक्षक होती। तिचा पती लोकेश एका कंपनीत कामाला होता। त्यांचा 7 वर्षांचा मुलगा आयुष हाच त्यांचा सर्वस्व होता। 20 जानेवारीच्या सकाळी नेहमीप्रमाणे दीपिकाने घरातली सर्व कामे आटपली। तिच्या चेहऱ्यावर नेहमीचे समाधानाचे भाव होते, पण आजचा दिवस तिच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येणार होता याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती। सकाळी 8:30च्या सुमारास ती तिच्या स्कूटीवर बसली। मी निघते असं लोकेशला सांगून तिने गाडी सुरू केली आणि बसस्टँडकडे निघाली। तिच्या शाळेचा रस्ता तसा सोपा नव्हता। जवळ बसस्टँड नसल्यामुळे तिला स्कूटीने काही अंतर कापून बस पकडावी लागायची। वाटेत जाताना तिला आठवले की लोकेशने तिला स्कूटीने न जाता बसने जायला सांगितलं होतं, कारण थंडी खूप होती, पण तिच्याकडे स्कूटीशिवाय पर्याय नव्हता। आजचा दिवस तर खूप महत्त्वाचा होता। तिच्या एका फॉलोअरचा वाढदिवस होता, नितेश। तो तिला भावासारखा होता असे ती नेहमी लोकेशला सांगायची। ती शाळेत पोहोचली आणि तिचा दिवस सुरू झाला। मुलांच्या किलबिलाटात, गणितांच्या सूत्रांमध्ये आणि कविताच्या चालींमध्ये ती हरवून गेली। दुपारी 12च्या सुमारास तिच्या फोनची रिंग वाजली। स्क्रीनवर नितेशचे नाव चमकले, हॅपी बर्थडे। तिने उत्साहात त्याला शुभेच्छा दिल्या। पलीकडून नितेशचा आवाज थोडा गंभीर वाटला, थँक्स ताई, पण आज भेटशील का ग? तो विनवणी करत होता। दीपिकाने त्याला स्पष्टपणे नकार दिला, माझं आणि लोकेशचं भांडण झालंय आणि तेही तुझ्यामुळे। आता मला हे सगळं नकोय असं तिने रिप्लाय केला, पण नितेशने हार मानली नाही। तो म्हणाला, प्लीज फक्त एकदाच केक कापून जा। त्याच्या विनंतीमध्ये इतकी व्याकुळता होती की दीपिका थोडी विचारात पडली। तिला वाटलं एकदा भेटले तर काय बिघडणार आहे। तिने शाळेतील वरिष्ठांची परवानगी घेतली आणि दुपारी 12 वाजता ती शाळेतून बाहेर पडली। लोकेशचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू होता। त्याच्या कामात तो पूर्णपणे व्यस्त होता, पण त्याची दुपार थोडी वेगळी होती। नेहमी दुपारी 1च्या सुमारास दीपिकाचा फोन यायचा, पोहोचली का, जेवलीस का? पण आज फोन आला नाही। त्याने विचार केला कामात असेल, पण रात्रीचे 10:30 वाजले तरी दीपिकाचा काही फोन आला नाही। लोकेशच्या मनात धाकधूक वाढू लागली। त्याने दीपिकाला फोन लावला तेव्हा त्याला समजलं की तिचा फोन बंद लागत होता। त्याने वारंवार प्रयत्न केले, पण फोन बंदच येत होता। संध्याकाळचे 7 वाजले, 7:30 झाले। लोकेशच्या काळजीत वाढ झाली। त्याने लगेचच दीपिकाच्या मैत्रिणीला फोन केला, तसेच त्याने शाळेतही विचारणा केली। तेव्हा त्याला कळले की दीपिका दुपारी शाळेतून निघून गेली होती। हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याला काही समजेनासं झालं। त्याने लगेचच पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली, माझी पत्नी हरवली आहे। त्यांनी पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी त्याला धीर दिला, सध्या रात्र झाली आहे, आम्ही सकाळी तपास सुरू करू। लोकेशला रात्रीची झोप लागली नाही। त्याला आठवत होतं 15 दिवसापूर्वी त्याचं आणि दीपिकाचं मोठं भांडण झालं होतं। कारण होता नितेश। लोकेशला शेजाऱ्यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीतरी बोलून दाखवले होते। लोकेशने दीपिकाला समजावले होते, हे लोक चांगले नाहीत, आपण जे करतोय ते त्यांना पटत नाहीये। दीपिकाने त्याला आश्वासन दिले होते की ती नितेश सोबतचे सगळे संबंध तोडेल। तिने नितेशला ब्लॉक केलं होतं, पण आता तिला काही कामानिमित्त शाळेतून लवकर बाहेर का पडावं लागलं हा प्रश्न त्याला सतावत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी लोकेशने त्याच्या काही नातेवाईकांना आणि मित्रांना सोबत घेतलं आणि स्वतःच दीपिकाचा शोध सुरू केला। पोलीसही तपासात होते, पण त्यांना काही माहिती मिळत नव्हती। लोकेशला आणि त्याच्या सोबतच्या लोकांना एका टेकडीजवळ दीपिकाची स्कूटी सापडली। स्कूटीवर धुळीचा थर जमा झाला होता, जणू ती तिथे बऱ्याच काळापासून उभी होती। स्कूटी पाहून त्यांच्या मनात भीती दाटून आली। ते सर्वजण त्या टेकडीच्या दिशेने चालत गेले। जसजसे ते वर चढत होते तसतसे त्यांचे मन घाबरत होते। वर पोहोचल्यानंतर त्यांना एक जागा दिसली, माती नुकतीच काढलेली होती असं दिसत होतं। लोकेशच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले, इथे काय असू शकते? त्यांनी आणि इतरांनी ती माती बाजूला करण्यास सुरुवात केली। थोडे खोदल्यानंतर त्यांना एक मृतदेह दिसला। तो एका महिलेचा होता। मृतदेहाचे कपडे दीपिकाच्या कपड्यांसारखेच होते, पण चेहरा पूर्णपणे खराब केला गेला होता। लोकेशने ते कपडे पाहिले आणि त्याचे डोळे पाण्याने भरून आले। ते तेच कपडे होते जे दीपिकाने घराबाहेर पडताना घातले होते। लोकेशने ओळख पटवली, ती दीपिकाच होती। गावकऱ्यांनी पोलिसांना बोलवले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, पण हा खून कोणी केला आणि का केला याचा पोलिसांना काहीच थांगपत्ता लागत नव्हता। त्यांनी लोकेशकडे चौकशी सुरू केली। लोकेशने सांगितले की त्यांच्यात 15 दिवसापूर्वी भांडण झाले होते, पण मी असं काही केलं नाही असं तो रडत बोलत होता। पोलिसांना त्याच्यावर संशय होता। त्यांनी लोकेशचा मोबाईल आणि दीपिकाच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री तपासली तेव्हा त्यांना एक नाव दिसले, नितेश। पोलीस नितेशचा शोध घेऊ लागले, पण त्याचा फोन बंद होता। एका ठिकाणी तो अचानक चालू झाला। त्याचे लोकेशन कर्नाटकचे दाखवत होते। पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान नितेशने जे काही सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले। नितेश म्हणाला, ती फक्त माझी होती, मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो
नितेशने सांगितलं की त्या दिवशी तो आणि दीपिका भेटले. वाढदिवसाचा केक कापला. केक खाताना त्याने तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला, पण दीपिकाने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. मी तुला भावासारखं मानते, असं बोलू नकोस. असं बोलून ती तिथून निघू लागली. नितेशला राग अनावर झाला होता. त्याने थेट तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळला. त्याने तिथेच अगोदर खोदलेल्या खड्ड्यात तिचा मृतदेह लपवला आणि तो तिथून पळून गेला. नितेशने सांगितलं, ती जर माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होऊ शकत नाही. हे ऐकून लोकेशला धक्का बसला. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, का? केवळ एकतर्फी प्रेमामुळे आणि नकाराच्या रागामुळे एका निर्दोष स्त्रीचा जीव गेला होता. आज दीपिका नाहीये. तिचा नवरा लोकेश आणि मुलगा आयुष आता एकटे पडले आहेत. ही घटना आपल्या समाजातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकते. एकतर्फी प्रेम आणि त्याच्या नकाराचा परिणाम किती भयानक असू शकतो हे यातून दिसून येते. एका क्षुल्लक गोष्टीवरून सुरू झालेला संशय आणि वाद एका कुटुंबाच्या विनाशाचे कारण बनला. या दुर्दैवी घटनेमध्ये दीपिकाने तिचा जीव गमावला, लोकेशला त्याचे प्रेम गमावे लागले आणि नितेशला तुरुंगवास झाला. या घटनेतून हा संदेश मिळतो की नात्यांमध्ये संवाद आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. गैरसमजामुळे परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याचा अनुभव लोकेशला आला, पण आता खूप उशीर झाला होता. ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण किती गांभीर्याने पाहतो. लोकेश आणि दीपिका यांच्या नात्यातील सर्वात मोठा आणि कमकुवत दुवा म्हणजे संवाद. जेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उलटसुलट गोष्टी सांगितल्या तेव्हा लोकेशने दीपिकाशी शांतपणे बोलून परिस्थिती समजून घेण्याऐवजी थेट भांडण केले. परिणामी दीपिकाने नितेशपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, पण हे तिच्या मनात एक प्रकारचा ताण निर्माण करत होते. जर दोघांमध्ये अधिक मोकळा आणि विश्वासपूर्वक संवाद असता तर ही परिस्थिती इतकी बिघडलीच नसती. गैरसमज वाढले आणि त्याचा फायदा नितेश सारख्या व्यक्तीला झाला. दीपिकासाठी सोशल मीडिया हे स्वतःला व्यक्त करण्याचे आणि आनंद मिळवण्याचे एक साधन होते, पण नितेश सारख्या लोकांसाठी ते दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवण्याचे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचे एक साधन बनले. या घटनेवरून हे स्पष्ट होते की सोशल मीडियाचा वापर करताना आपण किती काळजी घ्यायला हवी. ऑनलाईन दिसणारे संबंध आणि वास्तव यात मोठा फरक असू शकतो. ऑनलाईन मैत्री कधी कधी धोकादायक बनू शकते, विशेषतः जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या हेतूचा आपल्याला अंदाज नसतो. नितेशचे दीपिकावरील एकतर्फी प्रेम हेच या संपूर्ण दुर्दैवी घटनेचे मूळ कारण होते. तो दीपिकाला बहीण म्हणत होता, पण त्याच्या मनात वेगळ्याच भावना होत्या. जेव्हा त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव नकारला गेला तेव्हा त्याचे प्रेम हिंसक बदलले. एकतर्फी प्रेम हे कधी कधी व्यक्तीला इतके स्वार्थी बनवते की समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि तिच्या आयुष्याचा आदर करणे ती विसरून जाते. यातूनच तू जर माझी नाहीस तर कोणाचीच नाही ही विकृत मानसिकता जन्माला येते. या घटनेत शेजारी आणि नातेवाईक यांच्या बोलण्यामुळे लोकेशच्या मनात संशय निर्माण झाला. समाजाच्या या नकारात्मक हस्तक्षेपाने लोकेश आणि दीपिका यांच्या नात्यातील विश्वास कमी झाला. अनेकदा आपल्या समाजात लोक दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सहजपणे भाष्य करतात. यातूनच कुटुंबांमध्ये गैरसमज आणि वाद निर्माण होतात. ही घटना आपल्याला शिकवते की दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे. ही घटना एक गुन्हेगारी कृत्य होतं. नितेशने खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी योग्य तपास करून कॉल डिटेल्स आणि इतर माहितीच्या आधारे गुन्हेगाराला पकडले. यामुळे हे सिद्ध होते की गुन्हा कितीही काळजीपूर्वक केला असला तरी कायद्याच्या नजरेतून सुटणे अजिबात शक्य नाहीये. या घटनेत दीपिकाला न्याय मिळाला, पण त्यासाठी तिला आपला जीव गमवावा लागला. शेवटी या घटनेचा परिणाम केवळ दीपिकावरच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबावर देखील झाला. लोकेशने पत्नी गमावली आणि त्यांचा लहान मुलगा आईविना पोरका झाला. ही असुरक्षितता आणि एकटेपणा लोकेशला आयुष्यभर सतावेल. नितेशला तुरुंगवास झाला, पण त्याने एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. या घटनेतून हाच बोध मिळतो की आपल्या नात्यांमध्ये विश्वास, संवाद आणि मोकळेपणा असणे किती महत्त्वाचे आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना आपण सजग आणि सावध राहिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा भावनांचा आदर होत नाही आणि एकतर्फी प्रेम हिंसक बनते तेव्हा त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.